हाय फ्रेंड, कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेमध्येच असाल। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। तर रात्री आमचं स्वामींचं दर्शन झालं आणि आज आम्ही दत्तांकडे चाललेलो आहोत। तर अजून काही आवरलेलं नाही आहे आमचं, 6:30 वाजले तर आणि पटपट आवरून जाण्याचा प्रयत्न आहे, कारण आजच लगे आम्हाला रिटर्न पण जायचं आहे। तर मला सर्दी झाली आहे, त्याच्यामुळे माझा आवाज असा येत असेल। आणि माझं आणि मीनाचं ऑलमोस्ट आवरलेलं आहे, फक्त राया राहिलेत आवरायचे। तर त्यांचं आवरले की आम्ही जाणार आहोत खाली। म्हणजे ठरवलं की आज पण स्वामींचं दर्शन घेऊ सकाळ सकाळी, गर्दी नसेल तर नंतर मग जाऊया तिकडे। तर चला खाली बघून चला आता। काल माझे पाय का शिरली तिकडे मग तेव्हा सारखं दुखायचं पाय, म्हणजे काय दुखत काय आज चप्पल तिकडे ना। सो आत्ता आम्ही झालेलो आहोत कुठं मला म्हणताच येत नाही। कौन है ये लोग, कहां से आते हैं? डबे म्हणून दाखव। आता कुठे चालत राहा आपण? मला हे नावच येत नाही म्हणता। तर तिकडे चालत आम्ही, आणि आम्ही अक्कलकोटमध्येच नाश्ता केला, कारण की पुढे जाण्याला आम्हाला आता 2-3 तास लागणार होते बसने। तर खूप भूक लागेल म्हणून म्हटलं आता नाश्ता करूनच इकडून निघावे। आणि नाश्ता करायला खूप गर्दी होती तिथे, त्याच्यामुळे आम्हाला अर्धा तास त्याच्यामध्येच गेला। रिक्षा करून पटकन आम्ही बस स्टँडवरती गेलोत। पैसे काढून आणायचे। आणि आम्हाला बससाठी खूप टाईम होता आणि खूप गर्दी पण होती तिथे। तर बसायला वगैरे जागा भेटली नसती तर त्या अशा खूप जीप असतात, ते आपल्याला विचारतात तुम्हाला यायचं आहे का। तर अशा काही जीपनी आम्ही पण गेलेलो। आणि आता आम्ही गाणगापूरमध्ये पोहोचलेलो आहोत आणि पहिल्यांदा संगमावरती गेलोत, कारण तिथून हातपाय धुवून यायचं असतं तिकडे आणि नंतर मंदिराचं दर्शन घ्यायचं असतं। आणि इथे संगम झालेला आहे नद्यांचा, आणि ह्या संगमावरती आपल्याला अगोदर हातपाय धुवून नंतर दत्ताच्या मंदिरात दर्शनासाठी जायचं होतं। तर आता दत्त जयंती झालेली, त्याच्यामुळे खूप तिथे असं घाण केलेलं लोकांनी, म्हणजे नारळ टाकणं किंवा आतमध्ये वाती लावणं, हे सगळं असं करत असतात तिथे। तर कुणी कपडे वगैरे खूप सारी अशी घाण होती। तर मला तरी ते आवडत नाही तसं घाण करायला। माझं असं म्हणणं आहे की नारळ वगैरे त्यात पाण्यामध्ये टाकत जाऊ नका, प्रदूषित पाणी करत जाऊ नका। आणि ते धागे दिसतात, हे तुम्हाला तुमच्या मनातली इच्छा बोलून तिथे ते बांधायचे। आणि हेच इथे देऊळ बंद या मूवीची शूटिंग पण झालेली।
सो ही महादेवगिरी भिक्षा मागून आपल्याला देवाला दर्शनाला जायचं असतं, तर ही तुम्हाला मंदिराच्या चारही बाजूने भेटेल. तर आपल्याला ती अगोदर घ्यायची आणि नंतर दर्शनासाठी जायचं. ही फक्त 12 वाजताच असते, 12 ते 12:30 वाजता जेव्हा देवाची आरती सुरू होते. त्याच वेळेस ज्यांच्या अंगात भूत वगैरे असं काही आहेत त्यांना असं त्यांच्या तिथे स्वामी दत्ताच्या मंदिरामध्ये असं होतं, त्यांना तिथे सेपरेट असं बनवलेलं आहे. आणि मी त्याचे चेहरे दाखवत नाही कारण की तिथं अलाउड नाही आहे त्याचे चेहरे दाखवण्यासाठी. आणि इकडे आहे आम्ही थोडंसं लगेच जेवण वगैरे केलं. लगेच पटकन आम्हाला बस लागलेली सोलापूरपर्यंत आणि सोलापूरनंतर पुणे बस लागली. पुणे बस ही खूप छान होती. ज्यांचं बुकिंग होतं त्यांना झोपून होतं, आम्हाला पण खूप छान सीट वगैरे भेटले. आम्ही मस्त आरामामध्ये पुण्यापर्यंत पोहोचलो आणि हा प्रवास खूप छान झाला आमचा. आता आम्ही चाललेलो आहोत पुण्याला. कसं वाटतं पण हां ते भारी झालं दर्शनाचं, पण प्रवास खूप लांबचा आहे आणि बसने हे होतो ना त्रास. हां फर्स्ट टाईमच आम्ही मिनी स्लीपरने चाललोय. हां मिनी स्लीपरने चाललोय आणि छान आहे. ते आम्हाला बसून जायला नाही भेटणार, आम्ही बसून जाणार येतं. आणि इकडे राया पण खाता येतं, थोडंसं स्नॅक्स ठेवले म्हणजे पॅकेजचं खायला. आणि इकडे खाण्याची खूपच वाढ आहे. इकडे गो आपण रात्रीपासून किती कमी झालं आहे, रात्री पुरा 6:30 सकाळी हे खाल आत्ताच. आणि आजारी असल्यामुळे ब्लॉग करायला आपल्याला एवढा इंटरेस्ट नाही आहे की नाही. हळूहळू थोडं बनवलं. चला. आणि रात्रीच्या 1:30 वाजता आम्ही पुण्यामध्ये घरी पोहोचलो. आणि माझी तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळे एवढा काही ब्लॉग बनवलं नाही. तर जेवढं बनवलेलं तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आवडलं असेल तर लाईक करा.